आनंदवन, जिथे सेवेचे रामायण लिहिले जाईल, असे आचार्य विनोबाजी भावेंनी म्हटले होते. आज 75 वर्षांनंतरही ही सेवा अविरत सुरू आहे. आज विविध रंगांच्या फुलांनी बहरलेले आणि पाण्याने समृद्ध असलेले हे गाव आपण पाहतो. मात्र एकेकाळी समाजाकडून वाळीत टाकल्या गेलेल्या कुष्ठपीडित बांधवांच्या वाट्याला इथली केवळ नापीक आणि पडीक जमीनच आली होती. वरोरा गावाबाहेरचा तो काही एकरांचा खडकाळ तुकडा, जिथे ना सावलीला झाड होतं ना तहान भागवायला पाणी. पण याच ओसाड माळ रानावर बाबा आणि साधनाताई आमटे यांनी त्या 6 कुष्ठपीडित बांधवांना सोबत घेऊन एक अनोखा प्रवास सुरू केला. हा प्रवास होता शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि कुष्ठपीडितांनी गमावलेला आत्मसन्मान त्यांना पुन्हा मिळवून देण्याचा. काटेरी झुरपे आणि दगडधोंड्यांनी भरलेल्या या जमिनीवर नंदनवन फुलवण्याचा हा मार्ग सोपा नव्हता. ज्या हातांना बोटं नव्हती त्याच हातांनी विहिरी खोदून पाणी आणलं, रानोमाळ फिरून लाकडं आणि गवत जमा केलं, घरं बांधली आणि आजच्या आनंदवनाचा भक्कम पाया रचला. डॉक्टर विकास आमटे, ज्यांना अभिमानाने आनंदवनाची लँड आर्मी म्हणून संबोधतात, ही तीच माणसं ज्यांनी स्वतःच्या असह्य वेदनांवर मात केली आणि जगाच्या नकाशावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असलेलं एक गाव निर्माण केलं. यात कुणी अपंग होतं, कुणी निराधार, तर कुणी परित्यक्ता. पण आनंदवनात या सर्वांना आपुलकीचा आधार मिळाला. या सर्वांनी एकत्र येत आपले आणि आपल्यासारख्याच इतरही बांधवांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी अपार कष्ट उपसले. आनंदवनाच्या लँड आर्मीचे हेच जवान आज आयुष्याच्या उत्तरायणात प्रवेशले आहेत. ज्यांनी आयुष्यभर जगाला देण्याची भाषा शिकवली, ते आता 20व्याच्या क्षणी आहेत. इथे स्नेह सावलीत त्यांची वैद्यकीय उपचार, पौष्टिक आहार आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून अहोरात्र शुश्रूषा केली जाते. ज्यांनी आपलं उभं आयुष्य आनंदवन फुलवण्यासाठी झिजवलं, त्यांना आता सन्मानाची सांज वेळ देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्याशी गप्पा मारणं, नवनवीन खेळ खेळणं आणि विविध सण साजरे करून त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यांवर स्मितहास्य बघणं, यातच खऱ्या सेवेचं समाधान मिळतं. जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सबके लिए खुला है मंदिर य हमारा हे भजन रंगते, तेव्हा हे एकले जीव एकमेकांना सावरत सांभाळत पुन्हा एकदा आनंदाची निर्मिती करतात. आज स्नेह सावलीत 812 कुष्ठमुक्त तर शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकलांग, परित्यक्त आणि निराश्रित असे 61 बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या डोळ्यांतील ती चमक सांगते की स्नेह सावली आजही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हक्काचं घर आहे. ही सेवा आजही अविश्रांत सुरू आहे, कारण या प्रवासात आम्हाला साथ मिळतीये ती आपल्यासारख्या संवेदनशील दात्यांची. एका बांधवाची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी प्रतिदिन केवळ 330 रुपये खर्च येतो. बाबा आमटेंनी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येक सजग घटक जर मदतीस आला तरच हा माणुसकीचा रथ अविरत पुढे जाईल. बाबांना अभिप्रेत असलेल्या प्रभूच्या त्या हजारो हातांपैकी एक हात आपलाही असू द्या. ज्यांच्या अफाट परिश्रमांनी आनंदवन उभं राहिलं, त्यांना आज आपण आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची सावली देऊया.